वारीसाठी तुम्ही ती आर्थिक संधी सोडाल का? At NoCaps, we are curious. I am Ira Kulkarni, and this time we are curious to know how the younger generation is participating in the Pandharpurchi Wari, the centuries-old tradition of Maharashtra. Are they walking as Warkaris, are participating behind the scenes, volunteering, or are they making a newer, deeper connection with the Wari? Let's find out. सुजी शिवाजी तागुंदे माऊलींच्या रथमागे 11 नंबर दिंडी गोरेकर संस्था दिंडीमध्ये आमची दिंडी असते. ह्या वारीत तुम्हाला सर्वात काय भावलं? म्हणजे कुठल्या अभंगाच्या दोन ओळी तुम्हाला अशा वाटतात की ह्या माझ्यासोबत आयुष्यभर राहतील पुढे? तुकाराम महाराजांचा पहिलाच अभंग समचरण नुसती विधिवरी साधी. आणि सगळ्यांना असं वाटतंय की आपली पिढी आता दुरावत चालली आहे या सगळ्या परंपरांपासून. तर तुम्ही इथे कसं काय आलात किंवा तुम्हाला काय वाटतंय की महत्वाचं आहे दरवर्षी युवा पिढीने वारीला येणं? तेच पारंपरिक घराण्यानुसार आलेलं असते. ते माझ्या वडिलांकडे आजोबांकडे तसं परंपरेने ते आलेले असतात सोडे, त्यामुळे ते आम्हाला लहानपणापासून जोडलं. आणि आजकालच्या काळात व्यवसाय पण महत्वाचा झालाय, कारण त्याच्याशिवाय परवडत नाही. तर जर असं पुढे कधी झालं की तुम्हाला वारीच्याच दिवसांमध्ये काहीतरी महत्वाची आर्थिक संधी आली, तर त्या वारीसाठी तुम्ही ती आर्थिक संधी सोडाल का? नक्कीच सोडू. पुढे आरती आपण वर्षभर आर्थिक कामच करत असतो ना, वारीसाठी काय. आणि ह्या पुढे तुम्ही तुमच्या मुलांना किंवा पुढच्या युवा पिढीला काय संदेश द्याल? आत्मनिर्भर. आणि आता तुम्ही वारी संपली, पंढरपूरला दर्शन झालं आणि घरी पोहोचलात तुमच्या, की तुम्हाला काय कशाची सर्वात आठवण येईल की वारीतला हे मी खूप मिस करतोय घरी? वारीचं प्रेम मिस करतो, सर्वांसाठी जीवाला प्रेम.